गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीला गेले होते, त्याचं काय असं कदम यांनी म्हटलंय। तसंच हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून काँग्रेसची साथ स्वीकारली बाळासाहेब असते तर त्यांनी हे केलं असतं का, हे त्यांनी स्वतःला विचारावं असंही कदम यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस येत्या 24 जुलैला दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। ते कुसुमाग्रज मराठी भाषा अभ्यासन केंद्राचं उद्घाटन करणार आहेत, तर JNU विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मध्यस्थान मिळालंय, हे आपलं भाग्य आहे। सरकार या सर्व किल्ल्यांचं जतन करण्याचं काम करतंय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतो असंही शिंदेंनी म्हटलंय। मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रचाराचे मुद्दे जाहीर केले। त्यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड ठोपाटण्याचे संकेत दिले। पाणी, गॅस, औषधांचा मुद्दा उपस्थित करत 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर 6000 कोटींचा भूर्दंड टाकल्याचं नाईक यांनी म्हटलंय। आणि चोरीच्या मुद्द्यावरून मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर ताशेरे ओढलेत। नवी मुंबईचे चोरलेले 40 MLD पाणी नाही दिलं तर मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल असं म्हणत नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोलेंकडून कोकाटेंना कीटकनाशकाची बॉटल पोस्टाने पाठवण्यात आली। हे प्रचंड संतापजनक असल्याचं इंगोलेंनी म्हटलेलं आहे। कृषीमंत्री कोकाटे हे मोबाईलमध्ये काय पाहत होते हे बघावं लागेल असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। ते मोबाईलमध्ये जर गेम खेळत असतील तर ते योग्य नाही, सर्वांनी विधिमंडळातील नियम पाळले पाहिजेत। याबाबत कोकाटे स्वतः खुलासा करतील असंही देसाई यांनी म्हटलंय। लातूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची या मेळाव्यातून मोर्चे बांधणी करण्यात आली। मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती। मराठवाडा दौरा करत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। बीड जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश पार पडल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी मिळवेल असा विश्वासही यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला। परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला। स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटन वाढवण्याचे आदेश यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले। पुण्याच्या इंदापूरमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्याला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। धुळे शहरात महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळतोय। आपण भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मांध वृत्तीला रोखण्यासाठी MIM मधून राष्ट्रवादीत आल्याचं फारुख शेख यांनी म्हटलंय, तर अग्रवाल यांनी देखील शहा यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधलाय। महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं अशा सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। धाराशिवमध्ये म्हाडाकडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सरनाईक यांनी या सूचना केल्यात। हिंदीत बोललात तर मी बोलणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। म्हाडाचे प्रमुख संजीव जयस्वाल यांनी मराठीतून केलेल्या भाषणाचं कौतुकही सरनाईक यांनी केलं। धुळ्यातील सिंदखेड पोलिसांनी गावठी हातवट्टी चालकावर धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली, तर या कारवाईत गावठी दारूसह अन्य मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50% कमी जलसाठा आहे, तर भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। तर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं जलस्रोतांमधील पाण्याची पातळी घटलेली आहे। दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या डॉक्टर वाघचौरे भावंडांनी जागतिक रेकॉर्ड केलाय। डॉक्टर वाघचौरे भावंडांनी त्यांना मिळालेलं हे यश पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना समर्पित केलेलं आहे। नाशिक धुळे सीमेवरील चिवटीबारी हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनलंय। तेथील घनदाट जंगल, डोंगरदऱ्या आणि विशेष म्हणजे गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतोय, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। पुण्याच्या बारामतीत एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे। तर बारामतीमधील 3 हत्ती चौकात ही घटना घडली। त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। आग नेमक्या कोणत्या कारणानं लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही।
अमरावतीत मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात समस्या वाढली आहे। जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात 1500 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय, तर गेल्या वर्षभरात 23,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। अकोल्यातील मानामधील जिल्हा परिषद विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे। या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी जवळपास 25 उमेदवार रिंगणात होते, तर या उमेदवारांमधून शालेय प्रमुख, संरक्षण मंत्री, पोषण आहार मंत्री, पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री इत्यादी प्रमुख निवडण्यात आले। वाशिमच्या मानोरामधील भुलीमध्ये वसंतराव नाईक विद्यालयात एक पेड माँ के नाम या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमात मातृप्रेमाचं प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची शपथही देण्यात आली। परभणीतील खोल नदीपात्रातून तराफ्याच्या साहाय्यानं वाळू उपसा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा महसूल पथकानं तराफे जाळून टाकले। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धावेदार आणले। हिंगोलीत गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे। आदिवासी विद्यार्थ्यांची पदभरती करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साखणकर, धनंजय मुंडे यांनी भेट दिली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका घरगुती मालमत्ता कराच्या तुलनेत व्यावसायिक कर 140 पट जास्त दरानं व्यापाऱ्यांकडून वसूल करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केलाय। त्याचबरोबर अतिरिक्त जाचक कर भरणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी बाजारभावापेक्षा 6 पट दर आणि 50% बोनस द्या आणि आमच्या जमिनी कधीही घ्या, त्यासाठी एका पायावर तयार आहोत अशी स्पष्ट भूमिका शक्तीपीठ समर्थक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटून मांडली। यावेळी सुमारे 350 सातबारे उतारे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केलेत।